नमस्कार. कधी-कधी काही शारीरिक आणि मानसिक लक्षणं अशी एकत्र येतात, की जणू काही एखादं कॅरेक्टरच उभं राहतं आपल्यासमोर. आज आपण अशाच एका खूपच इंटरेस्टिंग आणि कॉम्प्लेक्स व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत. अँटिमोनियम क्रूडम. आणि ह्या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य काय तर याच्या मुळाशी एक मोठा विरोधाभास आहे, एक कॉन्ट्रडिक्शन. आणि हाच विरोधाभास आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नापर्यंत घेऊन जातो. म्हणजे बघा, एखाद्याचा स्वभाव खूप भावूक, सेंटिमेंटल असण्याचा आणि त्याचं पोट सतत बिघडलेलं असण्याचा काय संबंध असेल? किंवा एक लहान मूल खूप चिडचिडे आहे आणि त्याची जीभ पाहिली तर त्यावर पांढरा जाड थर. काय कनेक्शन असेल या दोन गोष्टींमध्ये? हाच दुवा आज आपण शोधून काढणार आहोत. तर मग ही सगळी लक्षणं येतात कुठून? कुठून सुरू होते ही कहाणी? चला थेट याच्या मुळाशी जाऊया. बघूया हा पदार्थ निसर्गात कसा असतो. हे बघा, हे आहे अँटिमनी आणि सल्फरचं एक खनिज मिश्रण. म्हणजे हे जे काही कॅरेक्टर आपण बघतोय ना, ते थेट जमिनीतून पृथ्वीच्या पोटातून आले. कमाल आहे नाही? निसर्गातला एक साधा पदार्थ आणि तो इतकं कॉम्प्लेक्स मानवी चित्र तयार करतो. यालाच होमिओपॅथीमध्ये अँटिमोनियम क्रूडम असं म्हणतात. आणि होमिओपॅथीची गंमत हीच आहे की ती फक्त एका लक्षणाकडे बघत नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक या सगळ्या पातळ्यांवर व्यक्तीला एक युनिट म्हणून बघते आणि मग उपचार करते. आता कसं असतं, कुठल्याही केसमध्ये एक महत्वाचा क्लू असतो, एक सुगावा असतो, बरोबर? तसंच ह्या केसमध्ये, ह्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत तो सगळ्यात मोठा क्लू आहे, जिभेवरचं एक खास चिन्ह. ते चिन्ह आहे जिभेवर दुधासारखा जाड पांढरा थर. हे वाक्य अगदी लक्षात ठेवा. होमिओपॅथीच्या भाषेत याला रेड स्ट्रँड किंवा की नोट म्हणतात. म्हणजे तो एक लाल धागा जो बाकीच्या सगळ्या विखुरलेल्या लक्षणांना एकत्र बांधून ठेवतो. आणि ही पांढरी जीभ म्हणजे फक्त काहीतरी वरवरचं चिन्ह नाहीये, ते आतमध्ये पचनसंस्थेत जी काही गडबड चालली आहे ना, त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणूनच मग सतत अपचन होणं, भूकच न लागणं, आंबट ढेकर येणं या सगळ्या गोष्टी मागे लागतात. बरं, हे झालं शरीराबद्दल, पोटाबद्दल. पण या व्यक्तीच्या मनात काय चाललंय? चला, आता त्याच्या भावनिक जगात डोकावून बघूया. एक वाक्य बघा, मुलाला कोणी स्पर्श केलेला किंवा त्याच्याकडे पाहिलेलं सुद्धा सहन होत नाही. विचार करा किती तीव्र चिडचिड असेल ही. ही साधी नाराजी नाहीये, ही एक खोलवरची भावना आहे की मला कोणी बघू पण नका आणि शिवू पण नका. आणि इथेच तो सगळ्यात मोठा विरोधाभास येतो समोर. म्हणजे एकीकडे ही व्यक्ती चांदण्या रात्रीत रमणारी, एकदम सेंटिमेंटल, प्रेमभंग झाला तर खूप दुःखी होणारी, आणि दुसरीकडे इतकी चिडचिडी की साध्या साध्या गोष्टींवर भडकते. एकाच व्यक्तीत हे दोन टोक कसे असू शकतात, नाही का? आता ही जी अवस्था आहे ती कायम तशीच नसते. काही गोष्टींमुळे ती अजूनच बिघडते, तर काही गोष्टींनी थोडा आराम मिळतो. तर बघूया याचे ट्रिगर्स काय आहेत. उदाहरणार्थ, प्रेमभंग हा एक मोठा भावनिक धक्का आहे. किंवा साधा उन्हात जास्त फिरणं, थंड पाण्याने आंघोळ करणं किंवा अगदी पेस्ट्रीसारखे पदार्थ जास्त खाणं, यापैकी कोणतीही गोष्ट ही सगळी लक्षणं सुरू करू शकते. आणि इथेच आपल्याला परत दिसतं की मन आणि शरीर किती घट्ट जोडलेली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर या व्यक्तीला थंड पाण्याची आंघोळ आणि कडक ऊन अजिबात आवडत नाही. त्याने त्रास वाढतो. पण मोकळ्या हवेत फिरलं, शांत आराम केला की बरं वाटतं. याच छोट्या छोट्या गोष्टींनी या कॅरेक्टरचं पूर्ण चित्र उभं राहतं. तर आत्तापर्यंत आपण या पझलचे वेगवेगळे तुकडे बघितले. चिडचिड, भावुकपणा, पोटाचे प्रॉब्लेम्स. आता वेळ आहे हे सगळे तुकडे एकत्र जोडण्याची. आणि बघूया तो लाल धागा या सगळ्याला कसा एकत्र बांधतो ते. तर गोष्ट अशी आहे, एक मन आहे जे खूप सेंटिमेंटल आहे पण तेवढंच चिडचिडसुद्धा आहे. या मानसिक स्थितीमुळे पोटाचे आणि त्वचेचे आजार होतात. हे आजार ऊन आणि थंडीमुळे अजूनच वाढतात. आणि ह्या सगळ्याला एकत्र जोडणारा तो एक धागा, तो रेड स्ट्रँड कुठला, तर जिभेवरचा तो जाड, दुधासारखा पांढरा थर. बघा कसं सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. या सगळ्याचा अर्थ काय? तर एकच, की इथे एक अतूट नातं आहे. भावना आणि शरीर वेगळे नाहीत. मनातल्या गोष्टी, मनातल्या भावना शारीरिक आजारांच्या रूपात बाहेर येतात. मन आणि शरीर खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मग एक विचार येतो मनात, की जर निसर्गातला एक साधा पदार्थ
इतक्या गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचं आणि आजारांचं चित्र इतक्या अचूकपणे मांडू शकतो, तर मग आपल्या भावना आणि आपलं आरोग्य यांच्यामध्ये अजून कित्येक तरी असे छुपे न उलगडलेले संबंध असतील नाही का?